आईचा ध्यास नावाची कथा. आपल्या पूर्वजांनी जगाकडे पाहण्याची एक दृष्टी आपल्याला दिली आहे. त्याप्रमाणे वागल्याने मानवी मनाचा विकास घडतो. म्हणूनच आपण म्हणतो की भारतीय जीवनदृष्टी विशाल आहे, मानवीय आहे. आपण असे पाहतो की जगातील कुठलाही मानव आईबद्दल कृतज्ञ असतो. आई म्हणजे मांगल्याचे पावित्र्याचे प्रतीक. आई म्हणजे वात्सल्यातून अनुभवाला येणारे निर्मळ प्रेम. आई लहान बालकाचे सर्व प्रकारचे पालनपोषण आणि धारण करते. त्यामुळे जगात ज्या ज्या गोष्टी निरपेक्ष भावनेने मानवाचे पालनपोषण किंवा धारण करतात, त्यांच्यात मातृत्वाची मंगल भावना निर्माण करणे व त्या गोष्टीकडे माता म्हणून पाहणे हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला थोर वारसा आहे. भूमी सर्वांचे धारण करते, पोषण करते. एवढेच नव्हे तर ती क्षमाशील आहे. आपण भूमीला भूमाता, धरणीमाता म्हणतो. देशाला मातृभूमी म्हणतो. या भूमीतून निर्माण होणारे उत्तम धान्य आपण खातो. उरलेला कडबा गाय खाते, पण ती गाय मानवाचे सर्वात उत्तम अन्न म्हणजे दूध देते. तसेच भूमीचे सर्वोत्कृष्ट धारणा करणारे असे शेणखत देते. आपण गायीकडेही मातृत्वाच्या भावनेने पाहतो. आपण गाईला माता म्हणतो. गोमाता हा आपल्या परंपरेतला श्रद्धाभाव आहे. आईप्रमाणेच गायीबद्दलही कृतज्ञतेची भावना आपल्या जीवनदृष्टीचे वैशिष्ट्य आहे. तीच गोष्ट मोठ्या छोट्या जलप्रवाहांची आहे. हे सारे जलप्रवाह आपल्याला जीवन देतात व त्यांच्यामुळे धनधान्य, फळे प्राप्त होतात. आपण या नद्यांना लोकमाता म्हणतो. सर्वात पवित्र नदी म्हणून गंगेला गंगामाता म्हणतो. या लोकमातांच्या काठी निसर्ग सौंदर्यात आपण परमेश्वर पाहतो. म्हणूनच निरनिराळ्या लहान मोठ्या नद्यांच्या काठी आपल्याला मठ, मंदिरे, देवालये दिसतात. त्या देवालयांचे, देवतांचे उत्सव होतात. लहान मोठ्या यात्रा भरतात. राज्ये आली आणि गेली, पण साऱ्या परंपरा चालू आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांपैकी तापी नदी आहे. सातपुड्याच्या पायथ्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे ती वाहते. धुळे जिल्ह्यात या तापी नदीच्या काठी अनेक देवस्थाने आहेत. त्यातच सिंदखेड तालुक्यात सारंगखेडे येथे एकमुखी दत्ताचे एक देवस्थान आहे. महानुभाव पंथाचे हे मंदिर असून दरवर्षी मार्गशीर्ष मानात पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला तिथे मोठी यात्रा भरते. यात्रा म्हटली की जी गर्दी, जो उत्साह, जी उलाढाल आपण कल्पनेत करू ती सारी येथे पाहायला मिळते. थोडकी नाही, लाखांची ही यात्रा असते. विशेषतः उत्तम प्रकारच्या घोड्यांची खरेदी विक्री या यात्रेत मोठ्या प्रमाणात होते. एकमुखी दत्ताचे हे देऊळ तापी नदीकाठी एका छोट्याशा टेकडीवर बांधलेले आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी यात्रेच्या वेळी विविध प्रकारची दुकाने लावलेली असतात. या दुकानांमधूनच जाणारे व येणारे यांची गर्दी झालेली असते. दत्ताच्या मूर्तीसमोर मोठा सभामंडप आहे. यात्रेच्या वेळी गर्दी एवढी असते की तो खूपच लहान पडतो. या गर्दीतच एक माता आपल्या 4 वर्षाच्या छोट्या मुलाला बोटाशी धरून देवळाकडे निघाली. दुतर्फा दुकाने लागली होती. खेळण्यांची, मेवा मिठाईची, निरनिराळ्या देवदेवतांच्या चित्रांची, रंगीबेरंगी कापडांची, फळांची, फुलांची आणि हारांची. दुकानांतील प्रत्येक वस्तू जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. थोडे थांबावे व त्यातील एखादी वस्तू घ्यावी असे मोठ्यांना सुद्धा वाटावे अशा आकर्षक पद्धतीने ती दुकाने मांडली होती. त्यात विविधता होती, विपुलताही होती. कुतूहलाने पाहणाऱ्या व लहान मुलाचे मनही त्या प्रत्येक वस्तूकडे जात होते. प्रत्येक दुकानाशी तो आईला थांबवीत असे. मला खेळणे दे, खाऊ दे, 1 ना 2 त्याचे मागणे चालू असे. त्याची आई समजून घालायची, पुढे न्यायची. प्रथम त्याने आईचे ऐकले, पण खेळण्याच्या दुकानाशी तो हट्ट धरून बसला. उठेच ना. शेवटी आईने त्याला उचलून कडेवर घेतले व ती देवळाकडे निघाली. पण त्या मुलाचे लक्ष मात्र दुकान व त्यातील वस्तू यांतच गुंतलेले. आई पुढे पाहत चालली होती आणि हा मुलगा मात्र सारखा मागे पाहून वस्तू मागत होता आणि रडत होता. तेवढ्यात देवळाचा परिसर आला. तेथे तर नुसती
गर्दी उसळली होती. दुकाने संपली होती म्हणून आईने त्याला कडेवरून खाली उतरवले. त्याचे रडणे थांबले होते, पण खेळण्याची ओढ मनात होतीच. अशा स्थितीत आईचा हात सुटला. दोघांची ताटातूट झाली. गर्दीच्या लोंढ्यात आई देवळाच्या सभामंडपात पोहोचली. गर्दीच्या लोंढ्यात आई देवळाच्या सभामंडपात पोहोचली होती. मुलगा प्रथम दुकानाच्या बाजूने गेला, पण गर्दीत भांबावला. आई दिसेना तेव्हा रडायला लागला. आईला मोठमोठ्याने हाक मारू लागला. लोक जमले. एकाने त्याला उचलून बाजूला नेले. याच वेळात आई त्याचा शोध घेत खाली उतरली. मुलगा रडण्याचे थांबेना. त्याला आपले नावही नीट सांगता येईना. तेव्हा त्याला कडेवर घेऊन आईच्या शोधाकरिता तो माणूस निघाला. खाली उतरत असताना प्रत्येक दुकानाशी तो माणूस थांबत होता. त्या मुलाला सांगत होता, रडू नको, तुला फुगा पाहिजे का? मुलगा म्हणत होता, नको, मला आई पाहिजे. थोडा पुढे गेल्यावर मेवा मिठाईचे मोठे दुकान होते. माणूस तेथे थांबला. त्याने मुलाला, पेढे पाहिजेत का? जिलबी आवडते का? लाडू पाहिजेत का? खाऊ घेतोस का? असे विचारले. मुलाचे उत्तर ठरलेले, मला आई पाहिजे. थोड्या वेळापूर्वी हाच मुलगा प्रत्येक दुकानापाशी थांबत होता. त्या दुकानातली प्रत्येक वस्तू त्याला पाहिजे होती. प्रत्येक वस्तू तो मागत होता. आता त्याच दुकानातील त्याच साऱ्या वस्तू तुला पाहिजे का म्हणून त्याला लोक विचारत होते. प्रत्येकाला मला नको, मला आई पाहिजे असे उत्तर तो देत होता. त्या वस्तूंकडे तो ढुंकूनही पाहत नव्हता. त्याला ध्यास लागला होता आईचा. आईच्या ध्यासाने साऱ्या प्रलोभनांकडे त्याने पाठ फिरवली होती. जगातल्या साऱ्या प्रलोभनांवर पाठ फिरवण्याची शक्ती आईच्या ध्यासाने येते. अशा धावपळीत समोरून मुलाचा शोध घेत व्याकुळ झालेली त्याची आई आली. दोघांची दृष्टादृष्ट झाली. दोघेही एकमेकांकडे झेपावले. त्याने आईच्या गळ्याला मिठी मारली. सर्व सुखाचा सागर जणू त्याला प्राप्त झाला. बालवयात आईच्या ध्यासाने, आईच्या ओढीने जशी सारी प्रलोभने आवडेनाशी होतात, तसेच मोठेपणी मातृभूमीच्या भक्तीच्या ध्यासाने आयुष्यभर सर्व सुखांकडे, सर्व प्रलोभनांकडे पाठ फिरवून कष्टप्रद जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते. एखादा सावरकर धन्यस्मी म्हणून जीवन संपवतो. म्हणूनच माता आणि मातृभूमी या दोन भक्तिभावना आपण सर्वांनी नित्य मनात जागत्या ठेवल्या पाहिजेत. कथा समाप्त.